आणि एवढं संपलं म्हणजे पुढची फायली सोनं. आमच्या प्रत्येक आई बहिणीच्या गळ्यात किती सोनं आहे त्याची चौकशी करणार. म्हणजे आयुष्यात आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद पुन्हा कधी पार्लमेंटमध्ये लोक आम्हाला पाठवणार नाही. आमची आता ही जाईना झाली. म्हणजे काय करायचं, कुणी बोलायचं, तुम्हीच बोला म्हणजे तुमचे चांगले संबंध आहेत. आता हे बरं आहे म्हणजे माझे संबंध चांगले नाही. म्हणजे तुमच्या गावी बी आलते म्हणजे आलते नाही. म्हणजे नुसतंच आले नाही तर पुण्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांनी मला करगईला धरून राजकारणात आणलं. म्हणलं मेलो आता. ह्याला राजकारणात मिळालं. आता काय करायचे, बोलायला गडी हुशार. असं जोरात भाषण देत आहे की समोरच्या माणसाचं सुद्धा होतं हाय हो नक्की 56 इंची छाती होती. 50 दिवस मला द्या म्हणते. 50 दिन मुझे दे दो नहीं तो आप जो कहेंगे वो मैं सहन करूंगा. शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण आम्ही वाचलं. आता 50 दिवस झाले कोणत्या चौकात उभं करायचं आणि कसला हसून हातात घ्यायचा, चाबूक घ्यायचा का वेताची छडी घ्यायची का काय घ्यायची. म्हणलं हो ठीक आहे, तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणार लोक आहेत, तुम्हीच ठरवा, तुम्हाला काही योग्य वाटतं ते घ्या. झाले 50 दिवस, काही उपयोग नाही. आज सगळ्याचेच भाव कसले, कांदा काय, टोमॅटो काय. माझ्याकडे 2 एकर वांगी होती आणि गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी मी घरी गेलो आहे आणि कांद्याची वांग्याची पट्टी वगैरे बघितली. आणि पट्टी बघितल्याच्या नंतर माझी शेती बघणारा जो आमचा सहकारी आहे त्याला म्हणलं की ही पट्टी बघितली आणि वांग तोडायला, त्याचं कॅश भरायला आणि पुण्याच्या नाही तर मुंबईच्या बाजारामध्ये पाठवायला जो खर्च येतोय तो सुद्धा तुझ्या पट्टीत येत नाही. हे कशाला कांदे ठेवायचे. म्हणजे आता मी जाण्याच्या पूर्वी ट्रॅक्टर नाही तर नांगर घाल आणि ते तेवढं वांग काढून टाकले. काही निराजच नव्हतं, काही पद्धतच पडत नव्हतं, कशाला छोट्यात सहन करायचं. आता माझ्यासारख्याची ही स्थिती